नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष, मराठी कौशल्य विकास, मराठी SSC अभ्यासपत्रिका दुसरी, व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन कौशल्य असे या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे. यातील पहिलं प्रकरण आपण लेखन कौशल्य पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण संवाद लेखन, यातला एक भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण उर्वरित संवाद लेखन या प्रकरणाचा विचार करणार आहोत. संवाद म्हणजे काय याचा विचार आपण मागच्या तासिकेमध्ये केलेला आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधते म्हणजे काय करते. दुसरी गोष्ट बोलणे, संवाद आणि संभाषण यामध्ये खूप फरक आहे. आणि संवाद साधत असताना खूप विचार करावा लागतो. तसं सोपं आहे. संवाद सगळे साधत असतात, संवाद लिहितात मात्र मोजकेच. हा एक महत्त्वपूर्ण कला प्रकार आहे. संवाद लिहिणे इतकी सोपी कला कुठंच नाही, पण लिहिता आलं पाहिजे. संवाद साधता कधीही येऊ शकतो. समज येण्यापूर्वी संवाद साधता येतो, पण संवाद लेखनासाठी समजच यावी लागते. कारण आपल्या समजावरच संवाद अवलंबून असतो. कारण बोलण्याचा आणि लिहिण्याचा हा संबंध काय? हा संबंध ऑक्सिजन आणि पाण्यासारखा आहे. म्हणून तुम्ही बोलत असताना मेंदूमध्ये विचार सुरू असतो. आपल्या मनामध्ये तरी काहीतरी तो म्हणत असतो. ओठातून शब्द बाहेर येत नसतील, पण मनामध्ये वाक्य तयार होतात. कारण एखाद्या वेळेस समोरच्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग येतो. ती व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिकाऱ्याने वयाने मोठी आहे, ती तुमच्यापेक्षा वर्कस आहे, असं कधीकधी आपल्याला होतं. एरवी तुम्ही कितीही पुशारकी मारणारे असू द्या की आपण थेट तोंडावर बोलत असतो, तरी तुम्ही काही वेळेला ते बोलू शकत नाही. मनातल्या मनात त्या व्यक्तीला लाग बोलता. पुढे जाऊन तुम्ही त्याला म्हणता, काय रे बोललो असतो, तुला पण जाऊ दे, तुला लय राग येईल. असं तो संवाद याला म्हणायचं. काय रे बोललो असतो, तुला आता पण जाऊ दे, तुला लय राग येईल. खरं तर त्याचे परिणाम भोगण्याचे आपली ऐपत नसते. तो काय आपण बोलल्यावर तो काय करीत त्याचा परिणाम. पण आपल्याला जे बोलायचे ते ओठावर आहे. त्याला राग येईल म्हणून आपण थांबतो. म्हणजे जे बोलायचे मनात तयार आहे, काय बोलायचे त्याच्यावर विचार केलेला आहे, बोलायचा ढाचा तयार केलेला आहे. अशा वेळी आपण जे बोलू शकत नाही ते कागदावर उतरू शकतो, हे मात्र नक्की आहे. म्हणजे आपण जे सांगायच्या, बोलायच्या, म्हणायच्या, व्यक्त व्हायच्या गोष्टी विचार करून कागदावर उतरणे याला ढोबळ मानाने संवाद लेखन असं म्हणतो. मग या संवाद लेखनामध्ये जाण, तर्क, अंदाज हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. कारण तर्क महत्त्वाचा आहे, जाणीव जागृती असली पाहिजे आणि अंदाज या तीन गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. कारण कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती व्यक्ती काय बोलेल याची जाणीव, तर्क, अंदाज असला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या संवादाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. एकूणच संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आपला
किंवा एखाद्या छोट्या बाळाचा पहिला संवाद हा रीत स्तर स्वभावापेक्षा स्वाभाविक जास्त आला असेल. भूक लागली की रडणं, पोट दुखायला लागलं की रडणं, आपलं स्वतःचं जरी लहानपण आठवत नसलं, कळत नसलं, तरीही आपण जगातल्या कित्येक छोट्यांच्या पहिल्या संवादाचे, प्रतिक्रियांचे साक्षीदार आहोत. कधी एखादं छोटंसं बाळ मांडीवर घेतलेली आई, आजी बघितली असेल. त्या बाळाची इवलीशी हनवटी आपल्या 3 बोटामध्ये घेऊन हलवत त्याला आपल्या भाषेत बोलते आणि प्रत्युत्तरादाखल शब्द जरी नाही आले तरी प्रतिक्रियाचा संवाद सुरू होतो. म्हणजे आई आपल्या बाळाला "अरे लब्बाडा, चांगलं मूल ते", अशा पद्धतीचं बोलत असते. कधी त्याला हसून, कधी रडून, अतिरेक करून प्रतिसाद देत असते. एखादं बाळ जर प्रतिसाद देत नसेल तर आजी समजून जाईल की बाळाला नीट ऐकायला येत नाही, की दिसत नाही, की बोलता येत नाही. मोठ्या मित्रासोबत केला जाणारा संवाद असेल, मोठ्या व्यक्तीसोबत केला जाणारा संवाद असेल, अनेक प्रकारच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचा स्वभाव, आवड-निवड, जाण, तर्क, अंदाज करून संवाद केले पाहिजे. म्हणजे वाटेत चालताना एखादं मंदिर दृष्टीत पडलं तर तो हात जोडून त्या देवतेच्या भक्तीला पोषक असं एखादं स्तोत्र म्हणेल. कारण तो आस्तिक असतो. नास्तिक असेल तर काहीच म्हणणार नाही. पोलीस असेल तर आम्ही इथे बंदोबस्ताला कसे आलो हे सांगेल. चोर असेल तर इतक्या यातेत लहानपणी चपला चोरायला किंवा आत गेल्या वर्षी मंगळसूत्र चोरायला कसे आलो हे सांगेल. एखाद्या देवाच्या यात्रेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या संवादाच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातलं हे पहिलं टेस्टिंग किट संवादाच्या दृष्टिकोनातून म्हणायला काय हरकत नाही. ज्याच्या आयुष्यामध्ये संवाद घडत नाहीत त्याला पुढे चालून वेळ प्रसंग टोमणे खावे लागतात. आपण म्हणतो आईनं तुला नीट शिकवलं नाही का रे? कुठं शिकलं एवढं चुरू बोलायला? एखाद्या घुमी असेल तर तुला आईनं बोलायचं शिकवलं नाही का? कोणी मध्येच बोलतं, असं बोलतं असतात का? काही पद्धत आहे का बोलण्याची? म्हणजे आपल्याला कळतं की बोलणं शिकावं लागतं. बोलणाऱ्याच्या विविध तऱ्हा असतात, पद्धती असतात, त्या शिकाव्या लागतात. प्रत्येक माणसागणिक, पात्रागणिक संवाद बदलत असतात. गमतीच्या शाण्यासारखं, मूर्खासारखं, वेड्यासारखं तेही बोलणारे सांगायची गरज नाही. मी अमुक पद्धतीत बोलतो, समोरचा लगेच ठरवतो तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता. बोलणं म्हणजे संवाद आणि ते संवाद लिहायचे असतात. पात्राच्या तोंडी दिलेल्या संवादावरून ज्याची प्रत कळते, संवादावरून ज्याचा पोत कळतो, प्रसंगातील संवादावरून लेखक म्हणून तुमची समज कळते. एखादी व्यक्ती कलेक्टर आहे आणि त्याला बाजूच्या दालनातल्या सहकार्याला बोलायचं आहे तर तो तिथून थेट मोठ्याने आरोळे देणार का? पहिलं तो बेल वाजून शिपायाला बोलून घेईल. नंतर कोण जे काळेगोरे साहेब असतील त्यांना बोलावून आण म्हणून सांगेल. आणि कलेक्टरऐवजी तो जर शेती शिवारामध्ये एखादा गुराखी आपली हरवलेली गाय शोधत फिरतोय तेव्हा दुसरा एखादा गुराखी त्याच्या नजरेत पडला तर बेल वाजवण्याची तो 2-4 बोट तोंडात घालून गाव शिवाराला ऐकायला जाईल एवढी मोठी शिट्टी वाजवून मग हे मांडी खंडी गाय तिकडं दिसते का रे म्हणून विचार आहे. म्हणजे ज्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला साजेसा संवाद ज्या त्या व्यक्ती करत असतात. कलेक्टरच्या पद्धतीने, शिक्षकाच्या पद्धतीने, शेतकरीच्या पद्धतीनं, गुराखीच्या पद्धतीनं, मुलाच्या पद्धतीनं, आईच्या पद्धतीनं, म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातून पाहू, सरपंच असो, राजकारणी असेल किंवा समाजकारणी असेल, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं संवाद साधत असतो. आणि ती संवाद मग राजकीय, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक कुठलीही असो, नाटकामध्ये लिहायचे असो किंवा एखाद्या चित्रपटामधले असो, नाटकातले असो किंवा अन्य कुठल्या पद्धतीचा संवाद असो, लेखकाविषयी असेल, मुलाखत असेल, संवाद, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून संवाद हा खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही रेखाटलेल्या एखाद्या प्रसंगातील संवादावरून पात्राबरोबरच तुमचंही व्यक्तिमत्व कळत असतं. लेखक काय लिहितो हे पात्रावरून कळतं. लेखक अगोदर त्या गोष्टीत मुरलेला पाहिजे. लेखकाला पात्र बाजूला काढता आलं पाहिजे, नाहीतर बहुतांश पात्राच्या तोंडी लेखकच बोलायला लागतो. ययाती कादंबरीमध्ये वि. स. खांडेकरच बोलायला लागतात असं म्हटलं जातं.
कारण देवयानी असेल, शर्मिष्ठा असेल, ययाती असेल किंवा कच असतील, हे 4 पात्र ययातीमध्ये प्रमुख आहेत. ते स्वतः न बोलता वि. स. खांडेकरांच्या तोंडी बोलतात असं म्हटलं जातं. पण लेखक हा संवादाचं लेखन करत असताना, कथा, कविता, कादंबरीतील संवाद लिहित असताना, नाटकातले संवाद लिहित असताना त्याने आधी लेखकाला बाजूला सारलं पाहिजे. प्रत्येकाच्या तोंडी त्या त्या विचाराचा दर्प द्यायला हवा, त्या त्या संस्काराचा दर्प द्यायला हवा. त्या कलाकृतीमधून हे वास्तव लिखाण केलं पाहिजे. लेखक स्वतः न बोलता खुबीनं पात्राच्या तोंडून हेच विचार ज्या कलाकृतीतील पात्राच्या तोंडी पेरत असेल तर आपल्याला त्या लेखकाची विद्वत्ता दिसते, त्याच्या ज्ञानाचा, समजाचा, अनुभवाचा आवाका समजतो. लेखकाने एखाद्या पुरोहिता एवढं चतुर असावं. तो पूजा सांगत असताना जसा पूजेला बसलेल्या झोडप्याला मम म्हणून डोळ्याला पाणी लावा म्हणून सांगताना नकळत त्याच्यापूर्वी स्वतःच्या डोळ्याला पाणी लावून अक्षता टाकूनही आपण यजमाना अगोदर पूजा उरकून घेतल्याचं कुठेही आव्हानत नाही. बस तसंच संवादाचं असतं आणि संवाद लेखकाचं असलं पाहिजे. लेखकाला भोवताल विशाल आणि समृद्ध असला पाहिजे. कारण प्रत्येक कलाकृतीला एक भोवताल असतो, कारण वातावरण असतं, त्यात पात्राची स्वतंत्र संस्कृती असते, पात्राचे संवाद लेखक लिहिणार आहे, त्याला भोवताल संस्कृती आपल्याला ज्ञान असली पाहिजे. पात्राच्या तोंडचे संवाद जेव्हा तो लिहितो तेव्हा ते संवाद नैसर्गिक वाटले पाहिजे. एखादा नवीन चित्रकार मुलगा आहे, त्याला 7-8 प्राण्याची चित्र काढायची सांगितली तर तो पटकन काढेल. पण कुत्रं, मांजर, उंदीर काढायला सांगितलं तर पटकन काढेल. पण जिराफ, ड्रॅगन, कांगारू काढायला सांगितलं तर कल्पनेच्या जोरावर किती टिकेल. पण तो जुजबी माहितीवर काढण्याचा प्रयत्न जरूर करून पाहिल. तरी नकळत मूळ प्रभाव सहवासातल्या प्राण्याचा असल्याने स्वभावतः त्याच्याकडून कुत्र्याचं शेपूट जिराफाला, उंदराचं शेपूट ड्रॅगनला लागून नवीन प्राण्याची संकर जात आपल्याला कागदावर पाहायला मिळेल. म्हणजे संवादाचंही तसंच आहे. हे सूत्र संवादाचं आहे. तुमच्याकडे जर एखादी कलाकृती संवाद लेखनासाठी आली आणि दृश्य किंवा प्रसंग लग्नाचा आहे, तसं लग्न म्हटलं की आपल्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा सोहळा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न सोहळा आलेला आहे. कारण आपा सोडून स्वतःचं जरी एकदाच अनुभवलं असलं नसलं तरी दुसऱ्याच्या लग्नात आपण कित्येकदा हजेरी लावलेली असते. मानव जातीत लग्नाच्या कितीतरी वेगवेगळ्या पद्धती आहेत. धर्मात वेगवेगळ्या, जातीत, पोटजातीत, पंथात, प्रांतात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. लेखक म्हणून ढोबळमानाने लग्न म्हटलं की लग्न आणि लेखक ज्या जातीचा, पोटजातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा असेल त्याला त्याचे संस्कार अंगवळणी पडलेले असतात. आता लेखकाची कसोटी ही आहे की शादी असेल तर काजीच्या तोंडून बोलावं लागेल, लग्न असेल तर भटजीच्या तोंडून बोलावं लागेल, मंगलपरिणय असेल तर भंतेजी. या सगळ्याची पद्धत त्याला माहीत असली पाहिजे. संवाद आपल्याला लिहिता आले पाहिजेत, त्याच पद्धतीनं लिहिता आले पाहिजे. जसं लग्न आहे तशा पद्धतीचे संवाद लिहिता आले पाहिजेत. सामूहिक विवाह सोहळ्याचा असेल तर मग विषयच नाही. संवाद लेखकाने एकांगी आणि एकाच विषयातला तज्ज्ञ असून चालत नाही. त्याला अनेकांगी ज्ञान असलं पाहिजे, विशाल रूप ज्ञान असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याने संवाद लिहिला पाहिजे. एकूणच अभ्यास असला पाहिजे, चिंतन असलं पाहिजे, मनन असलं पाहिजे. माणसाला संवादाची इतकी सवय झाली की एकदा का माणसाने ही कला अवगत करून घेतली की झाले, माणसाला बोलायला माणूसच पाहिजे असं काही नाही. तो कुणालाही बोलू शकतो. दिवसभर आवतामागे फिरणारा शेतकरी बैलाला बोलत असतो. तसं तर त्याचा बैलाचा काय संबंध आहे, तरी तो बोलतो. संवाद साधने कशा पद्धतीनं आहे हे सगळं त्या दृष्टिकोनातून. कारण काही लोक दगडालाही बोलतात, देव दगडामध्ये आहे पण त्या देवालाही बोलतात. म्हणजे एकूणच संवाद त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. आणि हे संवाद लिखाण करणं ही एक मोठी कसोटी आहे. माणूस कशाशीही संवाद साधू शकतो. प्राण्याबद्दल, दगडाबद्दल, धोंड्याबद्दल, चेहऱ्याबद्दल, भाऊ असेल, आई असेल, अनेक कुठला असेल, त्या सगळ्यासोबत तो संवाद साधू शकतो. आणि ते संवाद सुसंवादाच्या रूपानं लिहू शकतो. संवादामुळेच पात्राच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो.
लेखकाला लिहिताना थोडा मानसशास्त्राचाही अभ्यास असावा लागतो. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला माणसं कळत नाही आहेत, माणसाची अवस्था कळत नाही, वर्तन कळत नाही, त्या वर्तनावर तुम्हाला त्याच्या मनस्थितीचा अंदाज येत नाही. म्हणून संवाद लिहित असताना मानसशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. माणसाचं मन, माणसाचं वर्तन, माणसाची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्याला झाली पाहिजे. तरच त्या व्यक्तीबद्दल तो संवाद साधू शकतो, लिहू शकतो. हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ते संवाद महत्त्वाचे वाटतात. संवाद कसा सुरू झाला तर चेहऱ्यावरून. आधी त्याचा चेहरा आपल्या डोळ्याला बोलला, मी नेहमी सारखा नाही. संवाद सुरू झाला. संवाद लेखकाकडे तर्कबुद्धी जागृत असावी लागते. संवाद लेखकाकडे तर्कबुद्धी जागृत असली पाहिजे. चेहरा दिसल्याबरोबर त्याला बोलता आलं पाहिजे. माणूस चांगलं लिहू शकतो तरच माणूस इतरापेक्षा स्वतःला अधिकच बोलतो. त्यातूनच संवाद लिखाण हे प्रगल्भ होत असतं. त्या प्रकाराचे वेगवेगळे वर्गीकरण आपल्याला सहज करता येते. उदाहरणार्थ, अगदी सर्वसामान्यपणे आपल्या निदर्शनात एक गोष्ट नेहमी येते. काही माणसं रस्त्यानं चालताना मनालाच बोलतात. रस्त्याने जाताना अगदी भान हरपून हातवारी करीत चालतात आपल्याच नादात. समजा एखाद्या व्यक्तीचा नियमित त्रास आहे आणि जर या प्रकाराला ती व्यक्ती वैतागली असेल तर त्याला एकदा धडा शिकवायचं ठरवून तो त्याच्या परत कुरापतीची वाटच पाहत असतो. आणि जर त्यानं ती कुरापत काढली असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्या माणसाला भांडायला निघालेला माणूस तर रिहर्सल करत जावं तसं जागेवरून स्टार्ट करीत जातो. आता तिथे गेल्यावर त्याला काय बोलायचे ते वाटतच ठरवत असतो. अगदी वाटेनच तो बडबडत पळतो. म्हणजे त्याला बोलायचं, ती व्यक्ती समोर नसतानाही काय बोलायचं ते बोलणं तो अगोदरच ठरवत असतो. त्याला स्क्रिप्ट रचना म्हणतात. म्हणजे लिहिणंच बाकी राहतं. तेवढंच काम मात्र लेखकाला करायचं असतं. खरं भांडायचे त्याला संधी सापडली आहे. वाटणच तो बोलत निघालेला आहे. म्हणजे सगळं त्यानं आधीच ठरवलेलं आहे. हे संवाद असतात. बोलत निघालेलं, वाटणं, हातभाव, बोलणं करत निघालं, हाच एक प्रकारचा संवाद असतो. फक्त लिहायचं बाकी असतं. त्याला स्क्रिप्ट रचना असं म्हटलं जातं. खरं तर आपण असं एकट्यानं बोलणाऱ्याला हसतो, वेडा ठरवतो. पण लेखकाच्या नजरेत हा भेदभाव अजिबात नसतो. लेखक चाणाक्ष असतो, तर्कबुद्ध असतो आणि तो बरोबर आपल्या जागृत तर्कबुद्धीनं, जाणीव क्षमतेनं ते बरोबर उचलून धरतो आणि त्याच्या पद्धतीनं संवाद लेखन करत असतो. कारण कलेक्टर असो, डॉक्टर असो, पेशंट असो, गरीब श्रीमंत, उच्च नीच, स्त्री पुरुष कसाही भेद लेखकापुढं नसतो. सर्वांचे संवाद तो लिहित असतो. खरं तर त्या प्रत्येकाचा संवादाशी संवाद सुरू असतो. प्रत्येकजण आपापल्या संवादाशी संवाद असाच. आपल्या नाटकात, सिनेमात, सिरियलमध्ये मनोगत नावाचा प्रकार असतो. एखादं पात्र स्वतःशीच बोलताना प्रेक्षकांना माहिती पुरवत असते. त्याला स्वगत, मनोगत म्हणतात. जुन्या काळातील नाटकात तर अगदी 2-2, 4-4 पानाचं मनोगत, स्वगत असायची. गोष्ट पुढं घेऊन जाण्यासाठी व पात्राचे मनसुबे प्रेक्षकांना सहज कळण्यासाठी याचा वापर केला जायचा. म्हणजे ती एकच व्यक्ती स्वतःला बोलायची. त्यातून नाटक पुढं जायचं. त्याचा संवाद अतिशय महत्त्वाचा असतो. मग ते नाटक असो, सिनेमा असो, सिरियल असो, सगळ्यामध्ये संवाद हा महत्त्वाचा घटक आहे. तारेमध्ये वीजप्रवाह महत्त्वाचा, तसं जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा. नाटक असो, कथा असो, चरित्र असो, सिरियल असो, काही असो, प्रत्येकामध्ये कादंबरी ही संवादासाठी प्रसिद्ध असते. कुठल्याही कलाकृतीतले संवाद जर आपल्याला नीट कळले नाही तर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. आपापल्या बुजुर्गाकडून एक उदाहरण दर पिढीला ऐकलं जातं. 2 घट्ट मित्र होते, अगदी जीवाभावाचे. ताटसुद्धा जुजं नाही. कित्येक वेळा त्याच्यामध्ये लोकांनी वितुष्ट निर्माण करण्याचं, भांडण निर्माण करण्याचं, त्यांना दुरावण्याचा प्रयत्न केला. शेवटी सर्वांनी हात टेकले. त्यातील एकाच्या दुश्मनाने शपथच घेतली की दोघाचं वैर निर्माण केल्याशिवाय मी मरणारच नाही. तो प्रयत्नाला लागला. दोघे मित्र बसलेले असताना तो तिथे आला आणि त्यातल्या एकाला बाजूला बोलावला आणि कानात काहीतरी कुजबुजला व तिथून निघून गेला. पण आपल्या मित्राच्या कानात आपला शत्रू काहीतरी कुजबुजला हे त्या मित्रानं पाहिलं. जेव्हा तो मित्र परत त्याच्याजवळ आला तेव्हा त्यानं साहजिकच विचारलं, काय म्हणत होता? हा म्हणाला, काही नाही. पण मित्राचा विश्वास बसेना. खुद स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं होतं.
तो आपल्या मित्राच्या कानात काहीतरी बोलला होता. मित्र आपल्यापासून काहीतरी दडवतं, नेमकं काय दडवतं हेच आपल्या मित्राला आपल्याला खरं खरं सांगत नाही. पण तो मित्राच्या कानात त्याने काही कुजबुजलेलंच नसतं, म्हणून तो मित्राला म्हणतो काहीच बोलला नाही. पण त्या मित्राचा विश्वास बसत नाही. नक्की माझ्यासमोर सगळी घटना घडली, मला माझ्यासमोर तुला बोलवलं आणि तुला काय न बोलता कानात काहीतरी कुजबुजला. काय कुजबुजला, नेमकं काय आहे? वास्तविक तो काहीच बोलला नाही हे सत्य, पण परिस्थिती विश्वास ठेवायला तयार नाही. कारण आपल्या समोरून त्याला बोलून घेतलं. कानात तो काही कुजबुजला नाही, फक्त कानात न कुजबुजता तो फक्त अभिनय करून जातो. म्हणजे त्यामुळे या दोघा मित्रामध्ये वितृष्ट निर्माण होतं. केवळ काय बोलला हे न कळाल्यानं गैरसमज निर्माण होतात. म्हणून संवाद किती महत्त्वाचे आहेत. त्यानं तेव्हाच त्या मित्रानं जर त्याला पटवून दिलं असतं तर एवढा मोठा वितृष्ट निर्माण झाला नसता. म्हणून संवाद महत्त्वाचे आहे. कुठल्याही कलाकृतीत संवाद हा आत्मा असतो. आपण एक प्रयोग कधी ना कधी करून पाहिलाच असेल. नसेल तर बघा, जर आपण एखादा चित्रपट पाहायला बसलो आणि ठरवून आवाज बंद केला आणि फक्त चित्र पाहायला सुरुवात केली तर किती वेळ तुम्ही ते पाहू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही आता चित्र बंद करून नुसता आवाज ऐका, दोन्हीतलाही फरक बघा. नुसता आवाजही ऐका, स्टोरी चांगली आहे, आवडते आपल्याला, ऐकत राहतो, नुसतं चित्र पाहत नाही. म्हणून संवाद किती महत्त्वाचे आहेत. मग त्या सिनेमातलं रडणं असेल, स्त्री पुरुषाचं बोलणं असेल, पती पत्नी असेल, मित्र असतील, काही असो, एकमेकाचं सहकार्य असतील, ह्या सगळ्या. कारण संवाद ही एक जादूच आहे. संवाद लिहिणारा तो जादूगार. संवाद ही जादू आणि संवाद लिहिणारा तो जादूगार. आपण एखाद्या पात्राला बुद्धही बनवतो आणि पंडितही बनवतो. संवादामुळेच पात्राच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो. कारण त्यांनी इथं द जंगल बुक नावाच्या सिनेमातले संवाद पहा म्हणून सांगितले. सर्व विद्यार्थी मित्रांनी त्या सिनेमातले संवाद आपण पाहून घ्या. संवाद त्यातून मानसशास्त्राचा प्राणीशास्त्र आणि मानसशास्त्राचा उत्तम संयोग आपल्याला केवळ संवादातून या ठिकाणी पाहायला मिळतो. एकूणच हा चित्रपट संवादाच्या दृष्टिकोनातून प्राणीशास्त्र आणि मानव या दोघातल्या द जंगल बुक हा सिनेमा पहा असं लेखक सांगतो. लेखकाला लिहिताना थोडा मानसशास्त्राचा संवाद लिहित असताना मानसशास्त्राचा अभ्यासही करावा लागतो. त्याशिवाय कारण माणसाचं वर्तन जोपर्यंत कळत नाही, माणूस ओळखू शकत नाही, माणसाच्या मनातले भाव, माणसाची परिस्थिती माणसाला संपूर्ण अभ्यासल्याशिवाय तो संवादही लिहू शकत नाही. संवाद लेखनासाठी सतत माणसात राहणं खूप महत्त्वाचं गरजेचं असतं. लेखकानं सार्वजनिक ठिकाणी बेमालूमपणे मिसळलं पाहिजे. सर्व समाज घटकाचा लेखक हा भाग आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातून कसदार संवाद कागदावर उतरून काढण्यासाठी खूप चौकस प्रयत्न केले पाहिजेत, खूप कष्ट केले पाहिजेत. हे तितकंच महत्त्वाचं आहे. इथं एक संवाद या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तो संवाद आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू.